नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, 2025 हे अतिशय खतरनाक गेलेलं आहे, परंतु येणारं 2026 मात्र आपल्या सर्वांच्या शेतीमध्ये जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी घेऊन नक्कीच येईल. तर आपण 2026 या सालाचं मनापासून स्वागत करूया. मागच्या वर्षीच्या सगळ्या अडचणी, मागच्या वर्षी आलेल्या सगळे प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील, ते विसरून जाऊया. मागच्या वर्षीचे जे मतभेद असतील, मनामध्ये काही वितुष्ट आले असतील, ते सर्व विसरून जायचं आहे आणि पुन्हा नव्या उमेदीनं आपल्याला 2026चं स्वागत करायचं आहे. आणि येणारं 2026 खरंच द्राक्ष बागायतदारांसाठी खूप चांगलं असणार आहे, कारण असे चांगले रेट लोकल आणि एक्सपोर्टसाठी 100% चांगले असणार आहेत. त्यामुळे आपण 2026चं नक्कीच स्वागत करूया. 2025चे देखील आभार मानूया आणि आपण आपल्या द्राक्ष शेतीकडे असेल किंवा टोमॅटो असतील, कांदा असतील, या सर्वच शेतकरी बांधवांना, सोयाबीन असेल, मका असेल, तर ओव्हरऑल सर्वच शेतकरी बांधवांना हे वर्ष आनंदाचं, सुखाचं, भरभराटीचं जावं असं ग्रेप मास्टर तर्फे आम्ही तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देत आहेत. आणि मित्रांनो, आता 90 दिवसाच्या पुढे काय काम करायचं ते आपण बघूया. 90 दिवसाच्या पुढे कुठेतरी पाणी टच व्हायला सुरुवात झाली आहे. थंडीमुळे थोडंसं पाणी टच जे 85 दिवसाला व्हायचं, 90 दिवसाला व्हायचं, ते थोडं पुढं जात आहे. 95 दिवसाच्या आसपास चांगलं पाणी उतरतं आहे. 100 दिवसाला पूर्ण महिन्यामध्ये पाणी उतरतं आहे. आणि ह्या 100 दिवसाच्या आतमध्ये 90 ते 100 दिवसामध्ये काही कामं आपल्याला करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी पानं पिंगट दिसत आहे. थंडीमुळे पानं जाम झाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि कुठंतरी साईज देखील थोडीशी अडकत चालली. तर क्रिम्सन आणि इतर पेटेंटेड व्हरायटी सोडून आपल्याला त्या ठिकाणी 1-2 चांगले स्प्रे घ्यायचे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 20 ppm GA, ग्रेपा 1 लिटर आणि अल्गामिट्स 600 ml अधिक युरिया 100 ते 150 ml असा एक स्प्रे घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर विपुल आणि युरिया अधिक GA हा एक स्प्रे घेऊ शकता. ह्या 2 स्प्रेमध्ये तुमची जी 1 ते 2 mm साईज वाढायला नक्कीच 100% मदत होणार आहे. याच्यानंतर आपल्याला भुरीसाठी काम करायचं आहे. त्याच्यामध्ये सल्फर अधिक PBC, सल्फर 1.5 किलो, PBC म्हणजे पोटॅशियम बायकार्बोनेट 1 किलो, ESS, चिमा, आदिती, ॲग्रोफॅब, ग्रेप मास्टर ह्या चांगल्या स्प्रेअरनं आपल्याला स्प्रे घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे सगळं करेपर्यंत आपल्या 95-100 दिवस येतील. आणि त्या ठिकाणी मात्र एक्सपोर्टच्या बागांमध्ये आपल्याला फिनिशिंग करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्ही छाटणीपासून तर 90 दिवसापर्यंत जे काही काम केलं असेल, फर्टिलायझर मॅनेजमेंट, पेस्टिसाइड मॅनेजमेंट, इरिगेशन मॅनेजमेंट, हे सर्व एका बाजूला. आणि आत्ता जर तुम्ही जी फिनिशिंग करणार आहे, फिनिशिंग म्हणजे आपल्याला खरड्याचा मणी, बारीक मणी, डागाचा मणी, चिचकुळा मणी, ऑफ टाईप मणी, आणि त्याचबरोबर आपल्या घड जर फिट होत असेल तर त्या घडातले फिट झालेले मणी काढून घेऊन घड थोडा मोकळा करणं. कारण आपल्याला अजून 30 दिवस जायचे आणि ह्या 30 दिवसामध्ये अजून बागाची फुगवण खूप चांगली होणार आहे. एकदा थंडी कमी झाल्यानंतर बागाची फुगवण झपाट्यानं होणार आहे आणि पाणी उतरल्यावर अजून ती फुगवण वेग घेत असते व्हरायजननंतर. तर त्या ठिकाणी आपल्याला मणी काढून घेणं हे काम अतिशय महत्त्वाचं आहे. अन्यथा तुमची फुगवण 20 mm आहे, परंतु तुमचं घड हा फिट आहे, हलत नाही, डुलत नाही आणि मक्याच्या कणसासारखा तो टाईट झाला तर ती बाग आपल्याला एक्सपोर्टला कुठला एक्सपोर्टर तिथं नेणार नाही, अडचणी येतील. त्यामुळे आता आपल्याला फिनिशिंग करण्याबरोबरच आपल्याला अधिकचे मणी, ऑफ टाईप मणी तर आपल्याला कमी करायचेच आहे, खराब मणी तर आपल्याला काढायचेच आहे, परंतु काही चांगले मणी देखील आपले खाली पाडणं, घडातून घड मोकळा करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. ह्याच बरोबर ह्या ठिकाणी तुम्ही अतिरिक्त घड संख्या असेल, बऱ्याच ठिकाणी घड संख्या खूप कमी आहे, 10 घड, 15 घड, 20 घड, 25 घडावरती आपला शेतकरी द्राक्ष बागायतदार हा किल्ला लढू राहिला आहे, बाजी प्रभूसाठी खिंड लढवतोय. परंतु काही ठिकाणी खरंच पहिल्या वर्षीचे रान आहे आणि त्या ठिकाणी 50 घड, 60 घड असे घड आपण ठेवले आहे. परंतु मित्रांनो, ह्या 90-95 दिवसाच्या दरम्यान मात्र आपल्याला काही घड, अतिरिक्त घड कमी करून घेणं. ज्या ठिकाणी 50-60 घड असतील त्या ठिकाणी 40 घडावर येणं, ज्या ठिकाणी 40-45 घड असतील त्या ठिकाणी 35 घडावर येणं अतिशय महत्त्वाचं आहे. मित्रांनो, ही शेवटची वेळ आहे, शेवटची संधी आहे, ही चुकू नका. ह्या ज्या ठिकाणी अतिशय लोडेड घड असतील, लोडेड बागा असतील आणि तुमची बाग एक्सपोर्टसाठी असेल तर त्या ठिकाणी थोडेसे घड कमी करून घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीची फिनिशिंग ही एका बाजूला आहे. आपल्या बागेतला घड आणि मणी हा एक्सपोर्ट झाला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर ही फिनिशिंग करून घेणं, घड कमी करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. घड कमी केल्यानंतर त्या ठिकाणी मणी फुटतात, देठ ओला होतो, काही रस त्या मण्यावरती येतो. त्या ठिकाणी आपल्याला सल्फरची धुराळणी करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. 15 किलो सल्फर, 5 रोजेस सल्फर मिल्स ह्या कंपनीचं सल्फर घेऊन ती धुराळणी करून घेणं, धुराळणी मशीननं चांगल्या प्रकारे करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे.
त्याच्यानंतरच तुम्हाला जर वाटत असेल तर पेपर तुम्ही लावू शकता. पेपर लावून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. याचबरोबर मिलीबगसाठी तुम्हाला व्हर्टी, ब्युरिया, मेट्रायझम तुम्ही घेऊ शकता. चांगल्या कंपनीचं घ्या. नेमाशक्ती घेऊ शकता. ते खालून द्यायचं का वरून द्यायचं ते तुम्ही नीट बघून घ्या. आणि त्याचबरोबर याबरोबर तुम्ही सुदर्शन, न्यूटेक सारखं चांगलं औषध, गॅरंटेड औषध त्याच्यात रिशिड्यू नसणार आहे याची गॅरंटी त्या डीलरकडनं आणि त्या कंपनीकडनं घेऊनच तुम्ही त्याचे स्प्रे करू शकता. लक्षात घ्या. परंतु फक्त व्हीबीएम, व्हर्टी, ब्युरिया, मेट्रायझम तुम्ही नक्कीच घेऊ शकता. ट्रायकोडर्माचे पण काही स्प्रे घेऊ शकता. आणि ट्रायको मारलं म्हणून मी सल्फर मारणार नाही, परंतु एक वेळेस तुम्ही सल्फर मारा पण ट्रायको घेऊ नका असं मी तुम्हाला म्हणेन. तुम्ही नक्कीच बॅक्टेरियाचा वापर करा किंवा करू नका, परंतु सल्फरची धुराळणी करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. सल्फर धुराळणीमुळे तुमच्याकडे जे मणी फुटलेलं आहे, जो रस घडावरती आला आहे, त्या ठिकाणी अनेक घुरमुटं येत असतात, फुटफा येत असते, त्या ठिकाणी बुरशी वाढत असते, कोजळी वाढत असते. ती कोजळी तुमची 100% थांबणार आहे सल्फरच्या डस्टिंगमुळे. त्याच्यानंतर भुरी येणार नाही सल्फर पीबीसी घेतल्यामुळे आणि सल्फरच्या डस्टिंगमुळे. त्याचबरोबर लाल कोळीची शक्यता ह्या वर्षी पानावर आहे, तो लाल कोळी देखील येणार नाही. त्याचबरोबर जास्त डस्टिंग तुम्ही केली असेल तर त्या ठिकाणी मिलीबग देखील घडामध्ये जाणार नाही. अशा पद्धतीनं हे सर्व काम केल्यानंतर मग तुम्ही रॅप करू शकता. आणि त्याच्यानंतर मात्र तुम्ही रेग्युलर स्प्रे घेऊ शकता. 13पंचायत स्प्रे, मॅग्नेशियमचे स्प्रे, कॅल्शियमचे स्प्रे आपल्याला घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर ड्रीपमधून आपल्याला 80 दिवसाच्या पुढे, 70 दिवसाच्या पुढे एसओपी आणि एमओपी 15 किलो एसओपी फॉस्फरिक ऍसिड याच्या बरोबर देऊन दर 15 दिवसाला, 4 दिवसाला, 5 दिवसाला आपला पोटॅश देऊन घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. पोटॅश किती द्यायचं आहे, नायट्रोजन किती दिला होता, त्याच्यानुसार एसओपी किती द्यायचं, एमओपी किती द्यायचं याच्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहोत. पण पोटॅश लेवल वाढवणं अत्यंत गरजेचं आहे. आपण पोटॅश चालू करतो 100 दिवसाच्या पुढे आणि त्याचा फायदा होतो खरड छाटणीसाठी. तसं न करता 70 दिवसाच्या पुढे आपला पोटॅश चालू करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे सर्व काम झाल्यानंतर तुमची जमीन कशी आहे याच्यानुसार तुम्ही सल्फरची धुळणी झाल्यानंतर, पेपर लावल्यानंतर तुम्ही गल्ल्याड गल्ली फ्लड पाणी करू शकता किंवा हलकी मुरमाड जमीन असेल तर सरलाट फ्लड पाणी घेऊ शकता. अशा पद्धतीची फिनिशिंग 90 ते 100 दिवसामध्ये जर तुम्ही केली तर तुमच्या बागेतला 100% घड हा चांगल्या प्रकारे एक्सपोर्टसाठी जाणार आहे. कुठलाही घड मागे राहणार नाही. 100% फिनिशिंग केली तर 100% घड तुमचा एक्सपोर्ट होणार आहे आणि चांगले पैसे प्रति एकरी तुम्हाला मिळणार आहे. तर पुन्हा एकदा या नवीन वर्षाचं आपण स्वागत करूया आणि 2026 मध्ये तुमचं भरघोस बंपर असं एक्सपोर्ट हो, चांगले रेट मिळो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.